स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ. फलटण कोरेगाव लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण साहेबांच्या प्रचारानिमित्त आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, आपले नेते आदरणीय संजू बाबा, बरेच नाव आहेत आणि मला मोजून 30 मिनिटं मिळालेत. त्यामुळे मंचावर उपस्थित असलेले या भागातील सर्वच नेते मंडळी, महाविकास आघाडीचे सर्वच नेते मंडळी, चार दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या सर्वच नेते मंडळींनी मुंबईमध्ये सभा घेतली आणि सभा घेतल्यानंतर त्या ठिकाणी देशाचे नेते राहुल गांधी साहेबांनी सरकार आल्यानंतर पहिल्या 100 दिवसामध्ये महाविकास आघाडी महाराष्ट्रात काय काय राबवणार हे सांगितलं. विशेषतः महिलांसाठी नुसते 1500च नाही तर आता 3000 रुपयेचं अनुदान देणार असं सांगितलं. आता तेल पण वाढत चालले, डाळीच्या किमती पण वाढत चालले. वर्ण माहेरी सोडायचं म्हणले की दाजी लोकांच्या खिशाला चाट लागतोय. म्हणून महाविकास आघाडीने ठरवले, सगळ्या भगिनींना महाराष्ट्रात कुठेही एसटीने जायचं असेल तर ते फुकट, फ्री. दाजीच्या कारभाराला हात लागला पाहिजे म्हणून शेतकऱ्यांसाठी 3 लाखापर्यंत कर्ज माफ करायचं महाविकास आघाडी सरकारने. म्हणजे इमानदार शेतकरी आहेत किंवा पाऊस पाण्याने चांगले आहेत, कॅनॉल बागायत खाली आहेत, अशा लोकांसाठी, इमानदारीने कर्ज फेड करणाऱ्या लोकांसाठी वर्षाला 50,000 रुपयेचं कर्जावरती अनुदान द्यायचं सुद्धा जाहीर केलेलं आहे. आपण सगळ्यांनी जर पाहिलं, केंद्रातलं जे सरकार आहे त्यांनी जाहीर केलं, पंतप्रधानांचं आरोग्य कार्ड 5 लाख रुपये. कुणी घेतला का इथं असलेला फायदा त्याचा? परंतु महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना आपण प्रत्येक दवाखान्यात स्कीम चालू केल्या. आता महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे की सरकार आल्या आल्या पहिल्यांदा या राज्यातल्या जनतेचा, आणि कुठला आजार 5 लाखाच्या होतोय मोठा दुरुस्त, आता नाही 10 लाख 15 लाख असा खर्च. त्यामुळं महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे की आता ही मर्यादा 25 लाखापर्यंत न्यायची आणि सगळ्या कुटुंबाचं त्यात आरोग्याच्या बाबतीतले सगळे ऑपरेशन झाले पाहिजे. आणि सगळ्यात कळीचा मुद्दा की राज्यामध्ये गेल्या 1-2 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल, प्रत्येक जाती धर्मात कसा तेढ निर्माण होईल. मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल, एकत्र आलीच नाहीत पाहिजे, एकत्र नांदलीच नाहीत पाहिजे, गावाचा कारभार एकत्र झालाच नाही पाहिजे म्हणून एकामेकाच्या अंगावरती सोडून दिली सगळी. आणि आपण आज कोणत्या विचारातनं चाललेलो आहे, म्हणजे जे हरियाणात केलं यांनी तो प्रयोग महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न यांचा चालला आहे. आपल्या महाविकास आघाडीने सांगितलेलं आहे की पहिल्यांदा आल्या सरकार ज्यावेळेस जनगणना होईल, ती जात निहाय जनगणना महाराष्ट्रामध्ये होईल आणि आरक्षणाची मर्यादा ही 50% महाराष्ट्रात जेवढे वंचित, आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतील, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले असतील, जे काही निकष सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून लागतात ते सगळे निकष लावून महाराष्ट्रात ज्या ज्या जाती पिछाडलेल्या आहेत त्यांना सगळ्यांना मर्यादा वाढवून त्या आरक्षणात बसवायचं. मग ते 50%वरून 70-75% गेलं तरी काय हरकत नाही. मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, मुस्लिम असेल, लिंगायत असेल,
अजून काही इतर जाती असतील, या सगळ्यांना आरक्षणाचा फायदा मिळवून घ्यायचा या दृष्टिकोनातून सरकारने निर्णय घेतलेला आहे. आता राहिली आमची तरुण पिढी, त्यांना सुद्धा जे सुशिक्षित बेकार आहेत, सध्या कोणाला काम नाही, अशा सगळ्या तरुणांना महिन्याला 4,000 रुपये भत्ता द्यायचा सुद्धा पहिल्या 100 दिवसात निर्णय घेतलेला आहे. एकीकडं हे मोठ्या मोठ्यानं सांगतायत की आम्ही एवढे उद्योग आणले, तेवढे उद्योग आणले. पत्रकार मंडळी बसलेली आहेत सगळे. एक 4 दिवसापूर्वी लोकसत्ता पेपरला बातमी आली, पंतप्रधानांचं जे आर्थिक सल्लागार मंडळ आहे त्यांनी देशातल्या प्रत्येक राज्याचा GDP किती आहे आणि देश स्वातंत्र्य झाल्यापासून आतापर्यंत काय काय झालं, कोणतं राज्य कसं प्रगतीवर गेलं आणि खाली आलं वर गेलं. तर महाराष्ट्राच्या बाबतीत GDP जो आहे तो जाहीर केला त्यांनी. त्यामध्ये 1980 साली आपल्या महाराष्ट्राचा GDP 14.2 होता. 1990 साली तो 14.6 झाला. 2010 साली हा 15.2 झाला. आणि आता किती झालं? 2024ला 13.03. ही माझी मनाची आकडेवारी नाही आहे. पंतप्रधान कार्यालयाने त्यांना जे सल्ला देते त्यांनी जाहीर केलेले. आणि आपल्या मागून गुजरात असेल, तामिळनाडू असेल, नवीन निर्माण झालेलं तेलंगणा आहे, आंध्र आहे विभाजन होऊन, यांचं दरडोई उत्पन्न देशाच्या दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त झालेलं आहे. म्हणजे उद्योग कुठं गेले बघा सगळे, आणि हे आपल्याला गंडवत आहेत सगळे. फसवण्याचं काम चाललेलं आहे. गेल्या 10 वर्षामध्ये किती नोकर भरती निघाली. मी बसल्या बसल्या सगळे मुद्दे आठवत होतो आणि लिहून काढत होतो. संजू बाबा 2009च्या आधी महाराज साहेब महाविकास आघाडीमध्ये होते, विजयसिंह मोठी पाटील साहेब महाविकास आघाडीमध्ये होते. तुम्ही 10 वर्ष जरा थोडं मागं जाऊन आठवा सगळ्यांनी. त्यावेळेस शासकीय भरती निघायच्या, तलाट्यांच्या निघत असतील, ग्रामसेवकाच्या निघत असतील, शिक्षकांच्या निघत असतील, पोलीस भरतीच्या निघत असतील. परीक्षा कुठं होत होत्या? कलेक्टर ऑफिस परीक्षा अरेंज करायची, CO घ्यायच्या, तिथल्या तिथं परीक्षा व्हायची आणि भरती व्हायची. परीक्षा शुल्क नावाचा विषयच नव्हता. आठवड्यात तर ऑर्डर पडायच्या आणि आकडा सुद्धा त्यावेळेस भरतीचा 15,000, 20,000, 25,000 प्रत्येक डिपार्टमेंटचा असा. गेले 3 वर्ष बघा, परीक्षा कोण घेते? सगळ्या खासगी कंपन्या. त्याला प्रत्येक परीक्षेला वेगळी फी भरायची पोरांनी. फी भरायची ती भरायची, वर्षभर अभ्यास करायचा. परीक्षा देऊन झाल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राला कळते की पेपर फुटला. अख्ख्या वर्षभर मेहनत करायची पोरांनी. आता तर नवीन खोळ काढले. मागच्या आचारसंहिता लागायच्या आधी शिक्षक भरती सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसवर करणार आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने भरलेलं राज्य आहे. अलीकडे बघा तुम्ही, 3 वर्ष झेडपीचं इलेक्शन झालेलं नाही. मागचे दिवस आठवा, संजय बाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. सरपंच पुढं बसायचा, माग ग्रामसेवक असायचा. कॉन्ट्रॅक्टरचा तर विषय गाडीत नव्हताच कोणाच्या. ती जायची झेडपी सदस्य, बाबांना पत्र दिले की CO कडून ऑर्डर घेऊन गावात येऊन कामं चालवायची. आता उलट आहे, कॉन्ट्रॅक्टर पुढे बसतो, सरपंच मागं बसतो, त्याच्या शेजारी ग्रामसेवक बसतो, मग जाते साताऱ्याला. आणि कॉन्ट्रॅक्टरने वजन ठेवलं की काम मंजूर. त्या सरपंचाला काही किंमत नाही. जाईल तरी हे छोटं उदाहरण सांगितलं. पत्रकारांना आठवत असेल की पुण्याचा जो बायपास आहे, गडकरी साहेबांनी सांगितलं होतं की तो नॅशनल हायवेकडे वर्ग करा, मी 3,000 कोटीत करून देतो. त्याचं दिलंच नाही महाराष्ट्र शासनाने. ते हायवे स्वतः करायला घेतलं MSRDC कडे. 3,000 कोटीत गडकरी साहेब सांगत होते करून देतो. त्याचं काय तर टेंडर 15 का 20,000 कोटीचं निघाले. म्हणजे खायचं प्रमाण किती आहे.
जो चांगलं करते त्याला चांगलंच म्हणलं पाहिजे ना. गडकरी साहेबांनी चांगलंच केलं देशाचं, बाजूला करून ठेवले त्याला. हे अशा पद्धतीचं भ्रष्टाचारीने पूर्ण भरलेलं हे सरकार आहे. दुपारीच मी गाडीत बसल्या बसल्या बातम्या बघत होतो. त्याच्यावर एक पुढारीची बातमी बघितली, पुढारी न्यूजची. त्यामध्ये सांगितलं की महाराष्ट्रात एक मोठा प्रकल्प, भारत सरकारची जी गेल म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीचा प्रकल्प 50,000 कोटीचा तो मध्य प्रदेशला गेला. म्हणजे किती काळजीपूर्वक ही 3 माणसं आहेत वर बसलेली, एक सीएम आणि 2 डेप्युटी सीएम, तिघं असताना जाते. इथं काहीतरी भाषणं झाली मागच्या 4-5 दिवसात. फलटणची तुलना बारामतीशी केली. बारामतीकडे मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद किती दिवस आहे हे सांगा की. आम्ही सभापती होतो फक्त, आधी राज्यमंत्री, मग कॅबिनेट. हे माझं तर मत आहे, फलटणची तुलना सातारा जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांशी करा ना, मग कळल प्रगती काय आहे तुम्हाला. महाराज साहेब महायुतीत आहेत, द्या त्यांच्याकडे मुख्यमंत्री, मग कसं होत नाही बोलू. पश्चिम महाराष्ट्राचं जर आपण पाहिलं सगळ्यांनी, यशवंतराव चव्हाण साहेबांनी, वसंतदादांनी, तात्यासाहेब कोरे असतील, आमचे आजोबा सरकारमर्शी असतील, मालोजीराजे असतील, या लोकांनी सहकार रुजवला पश्चिम महाराष्ट्रामध्ये. इथं टीका झाली परवा की ते श्रीराम चालवायला दिला, विकला तर नाही ना प्रायव्हेटला. किंवा महाराज साहेबांनी त्रास देऊन संचालक मंडळाला 1000 कोटीची प्रॉपर्टी 50 कोटीत विकत घेतली नाही ना. ती शेतकऱ्यांच्या मालकीची संस्था ठेवली ना. चेअरमन आणि संचालक काय असते, विश्वस्त असते. सहकार का वाढलं इथं, खाजगीकरणाच्या विरोधात जाऊन कारखानदारी उभी राहिली 1960-70च्या दशकामध्ये. जुनी मंडळी आहे तिथे. तुम्ही तर मगाशी भाषणात सांगितलं खलाटेंनी, जरंडेश्वरचं काय झालं. आणि हे सगळे आमची मोजमाप काढायला निघाले. माझ्यावर पण बोलली, मला कळते किती काय कपॅसिटी आहे, मोहिते पाटलांची कपॅसिटी काय आहे, असं माझ्यावर बोलून गेली वाटतं. इथं लोकसभा इलेक्शन होऊन 4 महिने झाले. अकलूजकरांची आणि फलटणकरांची काय कॅपॅसिटी आहे शेजारीच तुम्हाला अनुभव घेतलाय. आम्ही लय सांगायची गरज नाही. आमची नातीभूती आणि कार्यकर्ते आहेत तिकडं, पण फक्त प्रेम आहे पवार साहेबांवर, अख्ख्या कुटुंबाचं, मोहिते पाटील कुटुंबाचं, निंबाळकरांचं आणि इथल्या जनतेचं, दोन्ही तालुक्यातलं. म्हणून एवढे वर्ष आम्ही सगळ्यांनी सहन केलं तुम्हाला. 2004ला विजयसिंह मोहिते पाटील या राज्याचे उपमुख्यमंत्री होते. राष्ट्रवादीचा आणि आर पाटील साहेब पक्षाध्यक्ष होते. राष्ट्रवादीचा सगळ्यात मोठा परफॉर्मन्स त्यावेळेस आहे, 72 आमदार निवडून आणले. आणि जसा यांच्याकडे कारभार दिला पवार साहेबांनी, उलटी गिनती सुरू झाली, खाली आली. यांनी काय उद्योग केला, विरोधी पक्षाबरोबर भांडत बसण्यापेक्षा साहेबांचे जे निष्ठावंत आहेत, महाराज साहेब असतील, दादा असतील, राज्यात अजून इतर नेते म्हणजे, यांच्याच पायात पाय घालायला सुरू केला. स्वतःच ग्रामपंचायतचे नेते आहेत का राज्याचे नेते आहेत मला हेच कळलं नाही. ग्रामपंचायतचा सरपंच कसा करतो, हे 3 सदस्य वड इकडे, 2 सदस्य वड इकडे, हे असले उद्योग आणि हे राज्याचे नेते व्हायला चालले. तुम्ही आता माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे.
खासदार म्हणून, आणि निश्चित मी चांगल्या पद्धतीने तो कारभार करणार आहे. आज दिवसभर फिरत असताना महेंद्रबाईंबरोबर गप्पा मारल्या आणि एक एक मुद्दे गेल्या 3 महिन्यात काय काय कामं केली ह्याच्यावर चर्चा चालू होती. जर मला आठवलं एकदम की मी मागच्या महिन्यात सोलापूर DRM ला रेल्वेच्या भेटलो आणि सांगोला उत्तर भारतामध्ये पूर्वी डाळिंबाची किसान रेल्वे चालू होती, ती 1-2 वर्षापूर्वी बंद झाली. तिथून जाऊन माहिती घेतली की त्यांनी सांगितलं की वाणिज्य खात्याची स्कीम होती म्हणून ती बंद झाली, पैसे आले नाहीत म्हणून. शेतकऱ्यांची प्रचंड मागणी चालू झालं पाहिजे, कारण का ज्या किमतीत रेल्वेच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट होत होतं दिल्ली किंवा उत्तर भारतामध्ये, एवढी मोठ्या प्रमाणावर बचत होती की तो पैसा सगळा शेतकऱ्याला मिळत होता, वाहतुकीचा बचत होणारा. रेल्वे DRMला भेटलो, ते म्हणले आम्हाला काहीच अडचण चालू करायला नाही, हरकत नाही आहे, फिजिबल होत आहे ते, फक्त एक करायला लागणार आहे, निम्मी रेल्वे पॅसेंजरची आणि निम्मी शेतीमाल वाहतुकीसाठी. आज दिवसभर बसल्या मला सुचलं की त्यांचा प्रस्ताव गेला दिल्लीपर्यंत, मध्ये जाऊन आलो मी, रेल्वे मंत्री रेल्वे चेअरमनला भेटून आलो. बाबा, आपल्या फलटण तालुक्यातून सुद्धा शेतकरी विविध उत्पादन घेत आहे. कोरेगावला तर स्ट्रॉबेरीची रोपं होत आहेत, ती वर महाबळेश्वरला जात आहेत. मानखटोला सुद्धा कष्टकरी शेतकरी आहे, कांद्याचं तिकडं आहे, खाली आहे इकडं. इथला सुद्धा माल उत्तर भारतात कसा जाईल आणि इथून किसान रेल्वे कशी सुरू करता येईल या दृष्टिकोनातून मी आता इलेक्शन झाल्या लोकसभेचं जे अधिवेशन लागते रेल्वे मंत्र्यांना भेटून पहिलं पत्र देणार आहे की माझ्या मतदारसंघात ह्या 2 रेल्वे तुम्ही सुरू करून द्या, आणि इथल्या शेतकऱ्याचा माल, मग ते सीताफळ असेल, इतर काही उत्पादन होत असेल, तो राज्यात कसा जाईल या दृष्टिकोनातून काम करणार आहे. मध्यंतरी मागच्या महिन्यात मी पेपर वाचत होतो, ऑलिम्पिक स्पर्धा झाल्यानंतर पेपरला बातमी आली की खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरातून किती मुलं ऑलिम्पिकला गेली आणि ऑलिम्पिकला गेल्यानंतर कुठल्या राज्याने किती मेडल मिळाले. 1 नंबरला हरियाणा, 2 नंबरला पंजाब, अजून इतर 2-3 राज्य. खेलो इंडिया स्कीमचं प्रत्येक तालुका जिल्हा लेवलला स्कीम आहे की अमुक गावात जर एक वैशिष्ट्यपूर्ण खेळ चालत असतील तर त्यांना केंद्र सरकार पैसा देते आणि डेव्हलपमेंट करते. वाचलं तर गुजरातमध्ये 300 सेंटर आहेत केंद्र सरकारने दिलेले, आणि एक पण खेळाडू ऑलिम्पिकला गेला नाही गुजरातचा. महाराष्ट्रात 23 सेंटर आहेत फक्त, म्हणजे राज्य शासनाने पाठपुरावाच केला नाही. आणि साखरवाडीत खो खो खेळ हा चांगला खेळला जातो. बाबा अध्यक्ष आहेत राज्य संघटनेचे. बाबा, आपण इलेक्शन झालं की साताऱ्याच्या क्रीडा अधिकाऱ्याला बोलवून घेऊ आणि खेलो इंडियाच्या माध्यमातून चांगलं सेंटर कसं उभं राहील हे सुद्धा बघू. अजून एक सांग, फलटण तालुक्यातली एक मुलगी ही खो खो प्लेअर आहे आणि आपलं हॉकीची प्लेअर आहे, आणि ती इंडिया टीममध्ये खेळते. मध्ये मी भेटलो तिला, तर चांगलं शहरात सुद्धा हॉकीचं सिंथेटिक 3 मुली आहेत. मी एकीला भेटलो होती तिचं सिलेक्शन झाल्यावरती. हा, तर शहरामध्ये आपल्याला सिंथेटिक हॉकीचं कोर्ट कसं बनवता येईल, जसं कोल्हापूरला झालेलं आहे तसं आपण इथं पुण्यामध्ये माझ्या भगिनी इथल्या 5-6 मुली इंडियाच्या टीममध्ये दिसल्या पाहिजेत, ऑलिम्पिकच्या टीममध्ये दिसल्या पाहिजेत. लोणंदला मुंबईला कनेक्ट असणाऱ्या रात्रीच्या 3 ट्रेन आहेत, थांबत नाहीत. नाही, 3 ट्रेन आहेत आपल्या मुंबईशी कनेक्ट असणार आहे. दादर, हुबळी, महालक्ष्मी, महाराष्ट्राची ट्रेन आहे आपल्या, तर थांबत नाहीत. ते निवेदन आहे तेवढं फक्त. Yes. रात्रीच्या 3 ज्या रेल्वे आहेत
तर लोणंदला हॉल्ट नाही त्यांना, एकदम महत्वाच्या ट्रेन आहेत. सांग. हो हो 21 तारखेला मी येतोय माघारी, मतदान झालेल्या दुसऱ्या दिवशी. आपण बाबांबरोबर बसूया आणि फलटण तालुक्यातले जेवढे रेल्वेचे प्रश्न आहेत, तुमची ज्या रेल्वे संघटना आहेत, तुम्ही सगळ्यांनी एकत्र या. मी सकाळी 11:30ला पोहोचतो फलटणमध्ये बाबांकडे, तिथं बसू आणि आपण सगळं, मला काय जे मुद्दे देत आहे नक्कीच मी या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करीन, मी तुम्हाला सांगतो. आणि जिथे जिथे मीटिंग लागेल तिथं तुम्हाला पण घेऊन जाणार हे कारण. बाबा मागाशी म्हणले की विद्यमान आमदार 3 वेळा दिलं, त्यांच्यावर बोलले सगळेजण, अजून बोलताय. मला जर आमदार साहेबांकडे बघितलं आणि त्यांची अशी बारीक स्माईल असते, मन भरून जाते त्या माणसाकडे बघितलं. कसलंच पाप नाही डोक्यात, काम आहे ते काम. फक्त फलटणकरांनी ठरवायचं आहे, वाईन शॉप व्हायला पाहिजे का शिक्षक पाहिजे. लोकसभा इलेक्शनला काय झालं माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. शेवटचे 3 दिवस पाऊस पडला ना, ह्याला चुकून जर तुम्ही दिली मतं, परत म्हणेल तुम्हाला टॉपनावर विकत घेतलं तुम्हाला सगळ्यांना. तसलं काय होऊन देऊ नका. आणि मला खात्री आहे ते वातावरण नाही आहे फलटणमध्ये. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं तुतारी माणूस घेतलेला माणूस, याच बटन दाबवायचं हे लोकसभेपूर्वीच फलटणकरांनी ठरवलेलं आहे. मागच्या वेळेस 31,750 लीड होतं. आता फक्त विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, ढिलं पडू नका. असा काही हिसका दाखवा की ती 50,000वर गेला पाहिजे. आणि पुढच्या पंचवार्षिकला झेडपी असो, पंचायत समिती असो, लोकसभा असो, विधानसभा असो, नादच केला नाही पाहिजे. राजे गटाचा नादच केला नाही पाहिजे. एकदाच दाखवून द्या सगळा काय. अधिक बोलत नाही मी, तुमच्या सगळ्यांच्या मागे आहे. कधीही बोलवा, हक्काने बोलवा. 8 तासांनी बोलवा. जी जबाबदारी टाकचाल ती पूर्ण करीन एवढीच सगळ्यांना ग्वाही देतो. आणि प्रचंड मतांनी दीपक चव्हाण साहेबांना निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभेच्या मतदानासाठी आणि त्या ठिकाणी दीपकराव चव्हाण यांना चांगल्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलेलो आहोत. आणि विशेष करून या ठिकाणी आपण ज्यांना काही महिन्यांपूर्वी आपल्या मतदारसंघातून खासदार म्हणून आपण निवडून दिलं, ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय खासदार धैर्यशीलभैया मोहिते पाटील, त्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि दीपकराव चव्हाणांसाठी मतदान मागण्यासाठी, आपल्याला विनंती करण्यासाठी आपल्यामध्ये ते आवर्जून उपस्थित आहेत. त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि आपण समोर बसलेले सर्व मान्यवर, आता व्यासपीठावरच्या पेक्षा तुम्ही अधिक मान्यवर आहात. मी आपला अधिक वेळ घेत नाही, कारण फक्त आता मला वाटतं अर्धा तासच राहिलेला आहे आणि खासदार साहेबांना त्या ठिकाणी आपल्याला ऐकायचं आहे. मला फक्त आपल्याला एकच प्रश्न विचारायचा आहे की गेल्या 15 वर्षापूर्वी आपण दीपकराव चव्हाणांना आमदार म्हणून निवडून दिलं. 15 वर्षापूर्वीचे दीपकराव चव्हाण आणि आत्ताचे दीपकराव चव्हाण, आमदार दीपकराव चव्हाण, यांच्यामध्ये तुम्हाला काही फरक दिसतोय का? एवढं मला सांग. वागण्या बोलण्यात आहे असेच आहेत, काही फरक नाही. तुमच्या सुखदुःखात समरस होणारा एक आपल्याला लोकप्रतिनिधी मिळालेला आहे. सुसंस्कृत आहे, सुशिक्षित आहे
आणि त्याचबरोबर नेत्याच्या ठायी निष्ठा आहे, ज्यांनी निवडून दिलं त्यांच्या ठायी निष्ठा आहे. आणि मतदारसंघामध्ये कुठलंही अशा प्रकारचं मतदारसंघाला कमीपणा येईल असे एकही कृत्य त्यांच्याकडून, वक्तव्य त्यांच्याकडून दाखवून द्यावं, एवढंच मला कुणालाही आव्हान आहे. म्हणजे की आपण सद्गुणी चांगली व्यक्ती त्या ठिकाणी निवडलेली आहे, हे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला त्याच कार्यक्षमतेचा आमदार म्हणून सुद्धा विधानसभेमध्ये एक कर्तव्यदक्ष आमदार म्हणून सुद्धा त्यांची ख्याती आहे. सर्वाधिक प्रश्न विचारणारा आमदार या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिलं जातं, हे मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचं. आणि म्हणूनच हातात अमृताचा पेला आहे, विषयाची परीक्षा घ्यायला कृपा करून जाऊ नका, नाहीतर काय होईल सांगता येत नाही. आणि काल जे जमली होती सभा, ती तुम्हाला विषयाची परीक्षा घ्यायला लावणारी सभा होती, अमृताची नव्हती, एवढंच लक्षात ठेवा. आणि म्हणूनच 20 नोव्हेंबरला आपल्याला ताकदीने दीपकराव चव्हाणांना त्या ठिकाणी निवडून द्यायचं. तुम्हाला काही भाजपचे कावे लक्षात येत नाहीत. इथं आल्यावर मी मागासपासून विचार करतोय की आपण 2 राष्ट्रवादीतच भांडत बसलोय. गंमत बघा तुम्ही, हे कुणी सगळं घडवलं, हे कुणी घडवलं की जर तुमच्या लक्षात जरा 100% येत असेल, पण तरी सुद्धा आपण इथं कुणावर टीका करतोय, तर आपण एकमेकाच्या बरोबर काम केलेले अजितदादा असतील, आदरणीय पवार साहेब असतील, त्यांनी एकमेकावरती टीका करायची, आपण त्यांच्यावरती टीका करायची. आपण सर्वांनी एकत्रच काम केलंय, पण हे सगळं घडवलं कुणी? ह्याचा करता करविता धनी कोण? महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्टाबोळ करणारा धनी कोण? ह्याचा शोध घेऊन त्याचा समूळ नायनाट करण्याचं काम आपल्याला 20 नोव्हेंबरला करा. हे बाकीचे सगळे क्षुल्लक आहेत. तुम्ही इथं स्क्रॅपचं सांगत होता, स्क्रॅप त्याला मी मिळवून दिली, आणि मला माहित नव्हतं की स्क्रॅप मध्ये एवढे पैसे असतात. खरंच सांगतो, स्क्रॅप म्हणजे भंगार, म्हणजे त्यात काय विशेष आहे? ज्या वेळेला आपल्या जे बरोबर होते आणि जे बरोबर होते त्यांना आपण सहकार्य करत होतो, आणि ते वनवासात वगैरे अजिबात नव्हते, त्यांना सुद्धा भरपूर कामं ह्या ठिकाणी दिलेली होती. आप्पा तुम्हाला माहिती आहे, शेवटी तुमचा शिष्य आहे. तो फार महत्वाचा विषय नाही, ते त्यांच्या पद्धतीने ते स्क्रॅप करतच बसलेले आहेत. तो त्यांचा विषय त्यांच्यापाशी. इथं निवडणूक कशाची आहे? विधानसभेची निवडणूक आहे. माझं स्क्रॅप गेलं म्हणून मी इकडून तिकडे गेलो, हे असे जर म्हणणारे जर त्या ठिकाणी जर लोकप्रतिनिधी जर असतील, तर हे आपलं दुर्दैव आहे, अक्षरशः दुर्दैव आहे. फारसं त्यांना महत्व द्यायचं कारण, या कारखान्याच्या संबंधात सगळा इतिहास तुमच्या समोर आहे, मी काही त्यामध्ये जाऊ इच्छित नाही. मला फक्त आपल्याला एकच सांगायचंय की हे सर्व राजकारण, मी मगाशी जे म्हटलो की जे घडवत आहेत, आणि पुरोगामी महाराष्ट्र, सुसंस्कृत महाराष्ट्र हा रसा तळायला घेऊन जायचा जो विचार चाललेला आहे, प्रत्यक्षात कृती चाललेली आहे, आणि ते थांबवण्याचं काम मात्र त्या ठिकाणी एक व्यक्ती आपल्याला करताना दिसतीये, आणि ती म्हणजे शरद पवार. त्यांच्या जोडीला राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे, शिवसेना बाळासाहेब ठाकरे आहेत, अनेक इतर मित्र पक्ष आहेत. पण ह्या वयात सुद्धा त्या ठिकाणी स्वतःचा कुठलाही त्या ठिकाणी फायदा नसताना महाराष्ट्राचं राजकारण सुरळीत व्हावं, महाराष्ट्राचं भविष्य सुरळीत व्हावं, एवढ्याच एका उद्देशाने जर पवार साहेब ठामपणे त्या ठिकाणी उभे असतील, तर त्यांच्या पाठीमागं उभं राहण्याची भूमिका घ्यायची का घ्यायची नाही हे आपल्याला 20 नोव्हेंबरला ठरवायचं, आणि ती आपण घ्यावी एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. त्याची गरज आहे. हे सगळं थांबवावं लागणार आहे आपल्याला, आणि ताकदीने थांबवावं लागणार. लोकांनी दाखवलं लोकसभेमध्ये काय घडलं, महाराष्ट्र कसा आहे, आणि महाराष्ट्राने दाखवलं की अशा पद्धतीचं जर राजकारण होणार असेल तर ते आम्हाला मुळीच मान्य नाही. आता त्याच्या दुप्पट ताकदीने आपल्याला विधानसभेमध्ये तुतारी अशी फुंकायची आहे की दिल्लीला आवाज ऐकू गेला पाहिजे, आणि त्या दृष्टीने कामाला लागा एवढीच विनंती करतो. आणि आदरणीय खासदार साहेबांनाच विनंती करतो की त्यांनी आपल्याला उद्बोधित करा. नमस्कार. आज 2024च्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारानिमित्त खास करून उपस्थित राहिलेले माननीय खासदार
धैर्यशील भैया मोहिते पाटील व उपस्थित मान्यवर, आता वेळ नाही म्हणून सगळ्यांचे नावं घेत नाहीत, मित्रपक्ष वगैरे सर्वांचे आभार. आज खरं दीपकराव चव्हाण साहेबांच्या प्रचारासाठी सगळे इकडे या ठिकाणी उपस्थित राहिले. मोठ्या संख्येत सर्व फलटण तालुक्यातली जनता या ठिकाणी उपस्थित आहे. 300 रुपयावर हजेरी लावून महिला आपण इकडे या ठिकाणी आणलेल्या नाहीये. ही सगळी जनता, ही सगळ्या खुर्च्या ज्या भरल्या आहेत त्या फलटणकरांनी भरल्या आहेत. महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दीपकराव चव्हाण साहेबांनी जे काम केलंय ते सर्वांनाच आपल्याला माहिती आहे. आता इथे मी दीपकराव चव्हाण साहेबांचा फारसा परिचय देत बसत नाही, कारण 15 वर्ष त्यांच्या काळखंडात आपला त्यांचा चांगला संपर्क आलेला आहे, आपला त्यांचा चांगला सहवास झालेला आहे. आणि डोळे झाकून आपण त्यांच्याच पाठीशी राहावं आणि त्यांनाच येत्या 20 तारखेला मतदान करावं, ही माझी नाही पण खरं म्हणजे अजितदादांचीच इच्छा होती. म्हणूनच अख्ख्या महाराष्ट्रात पहिलं नाव यादीत दीपकराव चव्हाण साहेबांचं त्यांनी फोनवरून जाहीर केलं. मग त्यांनी परवाच्या सभेत मांडलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनीच दिलं. महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खरं म्हणजे या फलटण तालुक्याची कायापालट झाली आहे. सहकारी संस्था ज्या बुडलेल्या त्या परत सुरू केल्या, MIDC आणली, 100-200 कंपन्या या ठिकाणी उभ्या राहिल्या, खासगी व्यवसाय जे उभे राहिले, संस्था ज्या काढल्या, रुग्णालय जे काढलं, अनेक गोष्टी ग्रामीण भागात ग्रामपंचायती उत्तम पद्धतीने आज आपल्या चालू आहेत. सगळ्या ठिकाणी सगळ्या भरघोस विकास झालेला आहे. म्हणून कुठलीही तक्रार करायला कोणाला जागा नाही. काल जी सभा झाली तिकडे त्या मंचावर सगळे पहिल्या ओळीत आपल्यातूनच काही गेलेले लाचार लाभार्थी त्या ठिकाणी बसलेले. त्यातले पहिले माजी सरपंच यांनी उठून वनवासाची भाषा केली की मी वनवासात कितीतरी वर्ष होतो आणि असं तसं. का कम्युनिस्टचा स्क्रॅप उचलत होता तेव्हा नव्हता का वनवासात? ते आम्हालाही शिकवा जरा, ते रडायचं बिडायचं कसं आम्हाला जमत नाही. ते डोळ्यात बिळ्यात आधी काय गाडीत बसून बोटं घालून यायचे का काय, नेमकं करायचं काय सांगा, म्हणजे पुढच्या वेळी असलं भाषण मलाही जमेल. डोळे बिळे लाल करून रामराजेंमुळं. मग त्यानंतर लाभार्थी नाही पण कट्टर विरोधक प्रल्हादराव तात्या साळुंके उभे राहिले बोलायला. माझ्याकडून कारखाना ओढून घेतला. अहो खरोखर तुम्ही डबडं केलेलं कारखान्याचं. तुमच्याकडून कोणी ओढून घ्यायला तुम्ही इकडे नव्हताच. तुम्ही जबाबदारी टाकून ते शेतकरी वाडीत टाकून, तिथले कामगार वाडीत टाकून तुम्ही निघून गेलेला. वर्षाच्या वर अंधार करून तिकडे निसर्गात बसायचे, कधी गोवाला असायचे. अशा अवस्थेत सोडून ते निघून गेलेले. तेव्हा हे सगळे टोळ भैरव जे जमलेले काल, त्यांना सुचलं नाही का की प्रल्हाद तात्यांना गोव्यावरनं उचलून आणू, नाहीतर प्रल्हाद तात्यांना निसर्गावरनं आणू, नाहीतर लाईट बंद केलेले प्रल्हाद तात्या पाठीमागच्या ठिकाणी सुरवडीच्या बंगल्यात बसलेले तिथून खेचून आणू उत्तर द्यायला. हे सुचलं नाही का? निवडणुकीच्या तोंडावरच यांना ही नाटकं कशी सुचतात? नाही तर ह्याच माजी सरपंचांना इतके वर्ष स्क्रॅप उचलताना सुचलं नाही का की कमेंट्सच्या खाली कॉन्ट्रॅक्टदाराच्या माध्यमातून भ्रष्टाचार होत होता का? डोळे मिटून उचलायला जायचे ते लोखंड तिकडं. तक्रार करायला तोंड तरी आहे का? अक्षरशः पानटपरी सारखा झालेला कारखाना आज NCLT मध्ये जाऊन त्या दत्त इंडियानी त्यातून बाहेर काढून आज उत्कृष्ट पद्धतीने आज सुरू केलेला आहे. थकीत बिलं शेतकऱ्यांना मिळालेली आहेत, टप्प्याटप्प्यात मिळत आहेत राहिलेली बिलं, कामगारांचे पगार वेळेवर होत आहेत. आणि अजितदादांनी बोलताना काल कामगारांनाच आदेश केला की माझ्याच पक्षाला मलाच मतं मिळाले पाहिजे.
मला खात्री आहे की त्या कामगारांना 101% जाणीव आहे की त्या कारखान्याचं पुनर्जीवन कोणी केलं आणि तुमची आज ह्या वर्षी 2024ची दिवाळी कोणामुळे साजरा झाली. आणि ह्या तालुक्यात आदेश चालत नाही, विनंती केली तर मतं मिळतात, हे इतके जवळ असून खरं दादांना माहिती असायला पाहिजे होतं. महाराज साहेबांवर टिप्पणी केली, टोमणे मारले, ठीक आहे, बोलले श्रीमंत श्रीमंत म्हणून उल्लेख करत होते अनेक ठिकाणी. पहिले 15 मिनिटं चांगले गेले, त्यानंतर थोडीफार गाडी घसरली. खऱ्या अर्थाने दादा तुम्हीच श्रीमंत झाला, म्हणूनच आम्हाला लाजवू नका श्रीमंत श्रीमंत म्हणून. तुम्ही श्रीमंत झाला म्हणूनच तुम्हाला भाजपाशी हात मिळवणी करावी लागली. आज काय व्हायचंय ते होऊन जाय, जेलमध्ये टाकले तरी चालेल. स्वाभिमान घाण ठेवून जगायची आता ही वेळ नाही राहिलेली. राहिलेत 7-8 दिवस. योग्य तो उमेदवार निवडा, शांतपणे विचार करून, आपापल्या कुटुंबाबरोबर बसून विचार करून की कोणी खरंच तुमच्यासाठी काय केलंय, जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून तुमच्यासाठी कोण पळत आलंय आणि तुमच्या अडी अडचणी सोडवायला कोण नेहमी उपस्थित असतं, या गोष्टीचा विचार करा. आणि मला खात्री आहे की आपण सर्वच येत्या 20 तारखेला तुतारी धरलेला माणूस, तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दाबून दीपकराव चव्हाण साहेबांना चौथ्यांदा निवडून द्याल. एवढंच मी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. पार्टी शेतकरी कामगार पक्षासह मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार दीपकरावजी चव्हाण यांच्या प्रचाराच्या निमित्तानं साखरवाडीच्या ऐतिहासिक शिवतीर्थावर होत असलेल्या सभेला आपले माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, त्याचबरोबर आपले नेते सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय संजीवराजे नाईक निंबाळकर, आदरणीय सत्यजितराजे, आदरणीय सह्याद्री भैया, बबलू भैया, विकास नाळे, शिवसेनेचे सर्वच मान्यवर, आपण या सभेला जमलेले सर्व स्वाभिमानी साखरवाडी परिसरातील सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, पत्रकार बांधवांनो, खऱ्या अर्थानं परवाच्या दिवशी साखरवाडीमध्ये सभा झाली आणि त्या सभेमध्ये श्रीमंत 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 आणि श्रीमंत एवढाच गजर त्यांचा चालू होता. खऱ्या अर्थानं माझ्यासारखा एखादा सामान्य चळवळीतला कार्यकर्ता आपल्याला विचारतो, दादा एक म्हण आहे, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपली अवस्था काय झाली? 1.5 लाख मताने आपलं सीट त्या ठिकाणी पडलेलं आहे. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आपण 50,000 मताने पिछाडीवर आहात आणि या ठिकाणी त्याची कारण आपण शोधा. खऱ्या अर्थानं फलटण खंडाळा तालुक्यामध्ये श्रीमंत रामराजे साहेबांनी एकही गाव नीरा देवघर डोंबलकवडीच्या पाण्यामुळे त्या ठिकाणी एकही गाव पाण्याविना ठेवलेलं नाही. हा टँकर मुक्त तालुका आहे. आपल्या तालुक्यामध्ये सुपा परगणा आपण म्हणतो, त्या ठिकाणची 25 गावं आजही पाण्याविना कोरडवाहू आहेत. हे आपलं अपयश आहे आणि निश्चितपणानं श्रीमंत रामराजांची जी बुद्धी आहे, त्यांचं चातुर्य आहे, त्यांना जी 2000 साली संधी मिळाली, कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून राज्याच्या वाट्याचं पाणी अडवण्याचं काम रामराजे साहेबांनी केलं. आता आपल्याला ते पाणी तो सुपा परगणा सुपीक करण्याच्या करता आपला डोळा आमच्या पाण्यावर आहे, आपला डोळा उजनीच्या पाण्यावर असतो. बाह्यांना सगळं माहित आहे. आदरणीय खासदार साहेब आहेत, खऱ्या अर्थानं नीरा देवघरचं जे बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी जाणार आहे त्यामध्ये 3 TMC पाणी वाचणार आहे. ते पाणी फलटण माळशिरस तालुक्याच्या वाट्याचं पाणी आहे आणि ते पाणी पळवण्याचा घाट परवा या ठिकाणी आलेल्या सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी घातलेला आहे. तसं त्यांनी त्या ठिकाणी ठराव करून राज्याचे जलसंपदा मंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांची सही झालेली. उद्याच्या काळामध्ये आपल्याला तो संघर्ष अटळ आहे. म्हणजे पाणी पळवलं सांगणारी आणि पाणी पळवणारी आता ही सगळी टोळी एकत्र आलेली आहे आणि ही आपल्याला विकास नावाच्या भूलथापा घालून या ठिकाणी खोटी आश्वासनं देऊन आपली मतं लुटण्याच्या करता आल्या आहे. खरं तर गेल्या 13 वर्षापूर्वी या देशामध्ये भूलथापांचा पाऊस पडून सत्तांतर झालं. 15 लाखाचं प्रत्येक घरामध्ये पैसे मिळणार हे स्वप्न दाखवलं आणि खऱ्या अर्थानं तो 15 लाखाचा प्रवास आपला 1500 वर आलेला आहे. खऱ्या अर्थानं आम्ही शेतकरी, कष्टकरी, ग्रामीण भागातील आम्ही माणसं आहे.
2014 साली दुधाला 24 रुपयाचा दर होता. त्यावेळेला गुळीचं पोतं 700 रुपयाला होतं आणि भुशाचं पोतं 600 रुपयाला होतं. आजही दुधाला तेवढाच दर आहे, परंतु गुळीचं पोतं 1800 रुपयाला आणि भुशाचं पोतं 1400 रुपयाला आहे. ही खंत आमच्या मनामध्ये आहे. खऱ्या अर्थानं गेल्या 10 वर्षापूर्वी कापसाला भाव 10 ते 12 हजार रुपये क्विंटल होता. कापसाला ज्या वेळेला 10-12 हजार रुपये क्विंटल 14 साली भाव होता, त्यावेळेला खऱ्या अर्थानं कापूस वेचण्याच्या करता मजुराला 3 रुपये किलो दर होता. त्यावेळेला मजूर आनंदाने 3 रुपये किलो दराने कापूस वेचायचा, कारण त्याला 60 रुपये लिटरचं पेट्रोल आणि 400 रुपयाचा गॅस मिळायचा. आज परिस्थिती वेगळी झाली. आज कापसाला 8,000 रुपयाचा दर आहे. कापूस वेचणीसाठी 12 रुपये किलोचा दर आहे आणि 2014 साली 540 रुपयाला असणारं DAPचं पोतं आता 1440 रुपयाला झालेलं आहे. त्या काळी असणारा पेट्रोलचा 60 रुपयाचा दर आता 110 रुपये झालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं कसल्याही प्रकारची दूरदृष्टी नसणारी ही मंडळी सत्तेत जाऊन बसलेली आहे. शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक आपण बघितलेली आहे. तो आता ट्रेलर झालेला पिक्चर बाकी आहे. खऱ्या अर्थानं ह्या मंडळींना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मताची कडकी निर्माण झाल्यामुळे आता बहीण लाडकी झालेली आहे आणि हे फक्त पुतना मावशीचं प्रेम आहे. असू द्या. खरं तर दादा, तुम्हाला जर खरीच बहीण लाडकी असती तर तुमच्या अंगा खांद्यावर खेळणाऱ्या सुप्रियाताईंना, तुमच्या हाताला धरून पहिलं पाऊल टाकणाऱ्या सुप्रियाताईंना घरात बसवण्यासाठी एवढी पराकाष्ठा तुम्ही केली असती का? आणि म्हणून जो नाही झाला काकांचा तो नाही होणार फलटणकरांचा, एवढंच डोक्यात ठेवा. निश्चितपणानं शरदचंद्र पवार साहेबांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वृक्ष लावला, त्याचा वटवृक्ष निर्माण झाला. ह्या मंडळींनी स्वतःच्या स्वार्थासाठी ईडी, CBI, इन्कम टॅक्स या सगळ्या लफड्याच्या माध्यमातून ही मंडळी पळून गेली. परंतु तुम्ही साहेबांच्या मागे, शरद पवार साहेबांच्या मागे, रामराजे साहेबांच्या मागे तुम्ही सगळे भक्कम आहात आणि त्यामुळं उद्याच्या काळामध्ये घाबरण्याची गरज नाही. खऱ्या अर्थानं शरदचंद्र पवार साहेबांची दूरदृष्टी आपण पहा. 31 वर्षापूर्वी महिला धोरण राबवणारे पवार साहेब आहेत. देशाच्या तिन्ही दलामध्ये महिला भगिनींना त्या ठिकाणी समाविष्ट करून घेण्याचा निर्णय करणारे पहिले संरक्षण मंत्री म्हणजे पवार साहेब आहेत. महिला बाल विकास खात्याची स्थापना देशामध्ये पहिले स्थापना करणारे आदरणीय पवार साहेब आहेत. त्याचबरोबर महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% वाटा देणारे पवार साहेब आहेत. शेतकरी कष्टकऱ्यांना ऐतिहासिक अशी 72,000 कोटीची कर्जमाफी देणारे पवार साहेब आहेत. त्यामुळं निश्चितपणानं तुम्ही कितीही या ठिकाणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करा. आमच्यावर तुम्ही कायमच दादा सापत्नपणाची वागणूक आम्हाला दिलेली आहे. तुमच्या बस स्टँडला तुम्ही त्या ठिकाणी 100 कोटी रुपये देणार आणि आम्हाला 5 कोटी रुपये देणार. आता वेळ थोडा आहे, खरं तर ही T20ची मॅच आपली चालू आहे, परंतु निश्चितपणानं आपण कारखानदारीवर बोलला. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. कारखाना चळवळीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पैशासाठी याही कारखान्यावर मागच्या 2 महिन्यापूर्वी सुद्धा आलो होतो. खर तर जे 2021 साली आता इथं झालंय कसं, करून गेलाय दाढीवाला आणि भोगायचं आलंय मिशीवाल्याला. मागच्या प्रशासनाने जो उद्योग केलेला आहे, जो कारखाना बुडवण्याचं पाप केलेलं आहे, निश्चितपणानं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सन्मानजनक आदराने वागवण्याची ही मंडळी काम करतायत. 2021 साली मी आंदोलन केलेलं आहे आणि त्यावेळेला NCLTच्या बाहेर जाऊन रामराजे साहेबांनी सांगितलं NCLTच्या बाहेर जाऊन पैसे देणार. 11.5 कोटी रुपये 2021 ला दिले. उर्वरित पैशासाठी आम्ही 2 महिन्यापूर्वी गेलो होतो. त्या ठिकाणी कारखाना प्रशासनाने आम्हाला सांगितलं एकही नया पैसा आम्ही शेतकऱ्यांचा ठेवणार नाही. अशी मंडळी एका बाजूला आणि कारखाना देशोधडीला लावून ऐतिहासिक साखरवाडीची बाजारपेठ बंद पाडण्याच्या ह्याच्यावर आलेली मंडळी एका बाजूला. त्यामुळे आता आपण डोळसपणाने निर्णय घ्यायचा आहे. मला आता या ठिकाणी सांगितलं गेलं की कारखान्याचे कर्मचारी आणि या भागातील शेतकरी अजितदादा साहेबांच्याकडे गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी व्यथा मांडल्या. अजितदादांना आव्हान केलं, दादा हा कारखाना आपण चालवावा, चालू करावा. या ठिकाणच्या कामगारांना आणि शेतकऱ्यांना तुम्ही विचारा. त्या ठिकाणी अजितदादांनी सांगितलं ते डबडं माझ्याकडे घेऊन येऊ नका. म्हणजे जी आपली अर्थवाहिनी आहे, आपल्या पंचकृषीची, आपल्या तालुक्यामध्ये विकासाची गंगा निर्माण करणारा हा कारखाना आहे, त्या कारखान्याला तुम्ही डबडं म्हणून संबोधता. आणि मग शालीनताई पाटलांचा जो 21,000 सभासदांचा त्या ठिकाणी कष्टावर त्यांच्या पैशावर उभा केलेला कारखाना तुम्ही अडचणीत आणला. शालीनताईचा कारखाना त्या ठिकाणी देशोधडीला लावून तो कशा प्रकारे आपण घेतला
आणि एकदा तुम्ही माळेगावचा सोमेश्वरचा दर चांगला आहे सांगताय, आनंद आहे. मी शेतकऱ्याचा पोरगा दर मिळालाच पाहिजे, पण एकदा छत्रपती कारखान्याचा दर सांगा, एकदा जरंडेश्वरचा दर सांगा, एकदा दौड शुगरचा दर सांगा, अंबालिकाचाही दर जाहीर करा आणि मग तुम्ही जनतेला खरं काय आणि खोटं काय हे कळू द्या. उद्याच्या 20 तारखेला आपले उमेदवार आमदार दीपकराव चव्हाण साहेबांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. कुठलीही मनामध्ये शंका कुशंका निर्माण न करता या तालुक्याचे नेते आदरणीय रामराजे साहेबांचा त्या ठिकाणी रामराजे साहेबांच्यावर विश्वास ठेवून येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे. क्रमांक 1 ला आपलं चिन्ह आहे आणि त्या क्रमांक 1चं बटन दाबून सातारा जिल्ह्यामध्ये क्रमांक 1च्या लीडने निवडून देण्याच्या करता आपण सगळेजण कामाला लागूया आणि जास्तीत जास्त मताने दीपकराव चव्हाण साहेबांचा विजय साकार करण्यासाठी आपण झटूया. एवढंच या ठिकाणी बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.